नमस्कार. लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आज आपण गुढीपाडवा विशेष अत्यंत कमी साहित्यामध्ये गुढीला जी गाठी लागते तर ती घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अत्यंत सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यामध्ये तुम्ही बघू शकता आपली खूपच सुंदर अशी ही गाठी बनून तयार होते. तर यासाठी तुम्हाला कुठल्याही साच्याची गरज नाही किंवा कुठल्याही मोल्डची गरज नाही. तर ही आपल्या घरच्या साहित्यामध्ये आणि आप्याच्या पॅनमध्ये कशा पद्धतीने अतिशय सुंदर अशी ही गाठी कशा पद्धतीने तयार केलेली आहे ते आता आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तुम्ही बघू शकता ही अत्यंत पांढरी शुभ्र अशी ही गाठी खाण्यासाठी तर खूपच चविष्ट लागते. तर यासाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ती अगदी कमी साहित्यामध्ये ही गाठी तयार होते. यासाठी मी एक बाउल साखर घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आप्पे पॅनमध्ये हे गाठी करणार आहोत. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मोल्डमध्ये हे करू शकता किंवा मग आपल्याकडे ज्या पणत्या येतात तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही गाठी तयार करू शकता. मी आज या आप्पे पॅन आणि या पंतीमध्ये करणार आहे. तर यासाठी मी एक बाउल साखर घेतलेली आहे. अगदी थोडासा कलर आहे. एक 2 चमचे दूध घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी गाठी तयार करतो तर त्यासाठी आपल्याला धागा लागणार आहे. तर तो धागा सुद्धा आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. हा धागा घेते वेळेस अत्यंत मजबूत घ्यायचा म्हणजे ते गाठीमध्ये तुटत नाही. तर आपण हा धागा ओला करून घेतलेला आहे आणि आता आपण या आप्पे पॅनमध्ये तो सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला ती गाठी बनवायची आहे त्यानुसार अगोदर याला तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेल किंवा तूप काहीही या ठिकाणी वापरू शकता. मी या ठिकाणी अगदी थोडंसं तूप लावून घेत आहे त्यामुळे ही गाठी आप्पे पॅनला चिटकणार नाही. तर दोन्ही ठिकाणी आपण हे तूप लावून घेणार आहोत म्हणजे पणतीमध्ये सुद्धा आणि आप्पे पॅनमध्ये सुद्धा. तुमच्याकडे कुठलाही मोल्ड असेल किंवा मग वाटीसुद्धा असेल तरी त्यामध्ये तुम्ही ही गाठी बनवू शकता. तर या दोन्हींना माझं तूप लावून झालेलं आहे आणि आपण जो धागा घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी धागा जो आहे तो पॅनमध्ये टाकून घेतलेला आहे. तुम्हाला किती गाठी बनवायच्या आहेत म्हणजे पुण्या ठिकाणी 5चे असतात 7चे असतात. तर हा आप्याचा मोल्ड जो आहे तो माझा 7चा आहे. तर यामध्ये आपण धागा टाकून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी पणतीमध्ये सुद्धा धागा टाकलेला आहे आणि आपली जी साखर आहे ती आता आपण एका पॅनमध्ये टाकून घेणार आहोत. आपण गॅस चालू केलेला आहे आणि एका पॅनमध्ये साखर टाकलेली आहे. तर मी या ठिकाणी एक बाउल साखर घेतलेली आहे त्यामुळे अगदी एक पाव वाटी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आपली जी साखर आहे ती फक्त भिजली पाहिजे. जेवढं कमी पाणी टाकाल तेवढ्या लवकर आपली ही चाचणी येते. तर या साखरेमध्ये बऱ्याच ठिकाणी खायचा सोडा किंवा केमिकल टाकून ते बत्ताशे बनवले जातात. तर आपण प्युअर ऑथेंटिक जी साखर आहे आणि साखरेपासून आपण कुठलंही केमिकल न वापरता ही गाठी बनवणार आहोत. तर या गाठीला आमच्याकडे साखरेचा हारसुद्धा म्हटलं जातं. आता आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. अशा पद्धतीने वरती फेस यायला लागतो. आपली साखर पूर्ण विरघळल्यानंतर मी या ठिकाणी एक 2 टीस्पून दूध टाकून घेत आहे. दुधामुळे काय होतं की आपली जी गाठी आहे ती अगदी पांढरी शुभ्र बनते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे साखरेमध्ये जी काही घाण आहे ती पूर्णपणे वरती येते. म्हणजे जी साखरेची मळी असते ती वरती अशा पद्धतीने येते. तर आपण एका चमच्याच्या साहाय्याने हा पूर्ण मळ जो आहे किंवा मळी म्हटली जाते तर ती काढून घ्यायची आहे. हे ऑप्शनल आहे. तर अशा पद्धतीने मी चमच्याच्या साहाय्याने हा पूर्ण जो फेस आहे तो काढून घेत आहे आणि अगदी एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं जी साखर आहे ती पूर्णपणे विरघळते. फक्त ही प्रोसेस अत्यंत मंद आचेवरती करायची. तर आपण एका प्लेटवरती आपण पाक कसा टेस्ट करायचा किंवा मग कसं चेक करायचं
तर हा थेंब टाकल्यानंतर तो पटकन ओघळतोय, म्हणजे आपली चाचणी अजून आलेली नाही. आणखीन आपल्याला 1 ते 2 मिनिट याला छान उकळवून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला सतत हलवत राहायचं, कारण बुडाला साखर जमायला लागते, त्यामुळे सतत हलवत राहायचं. आता परत आपण चेक करणार आहोत. आणखीन आपली चाचणी जी आहे ती आलेली नाही. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये 1 टीस्पून तूप टाकायचं आहे. तुपामुळे काय होतं की जी आपली साखरेची गाठी आहे ती खाण्यासाठी खूप चवदार लागते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या साखरेच्या गाठीला चकाकी येते. त्याचसोबत साखर जी आहे ती अगदी खुसखुशीत लागते, म्हणजे कडक होत नाही. तुम्ही बघू शकता आपली जी चाचणी आहे ती ऑलमोस्ट होत आलेली आहे, आणि आपण अगदी मंद आचेवरती याला 2 ते 3 मिनिटामध्ये आपली चाचणी करून घेतलेली आहे. तर मी गॅस बंद केलेला आहे, आणि आपण अगोदरच सर्व तयारी करून ठेवल्यामुळे ही चाचणी पटकन त्या मोल्डमध्ये आपल्याला टाकायची आहे. तर तुम्ही ही चमच्याच्या साहाय्याने किंवा मग कुठल्याही पळीच्या साहाय्याने यामध्ये टाकू शकता. ही प्रोसेस आपल्याला जास्तीत जास्त लवकर करायची, म्हणजे फास्ट करायची, कारण साखर लगेच बनायला तयार होते किंवा सुरुवात होते. ही चाचणी थंड होऊ द्यायची नाही. तर मी या ठिकाणी 2 पद्धतीने ही गाठी करणार आहे, त्यामुळे मी ही चाचणी थोडीशी अगोदर काढलेली आहे, कारण आपल्याला दुसऱ्या बाउलमध्ये याला कलरसुद्धा टाकायचा आहे. 2 प्रकारच्या आपण या ठिकाणी गाठी करणार आहोत. तर अशा पद्धतीने मी एका मोल्डमध्ये ही चाचणी टाकून घेतलेली आहे. ही आपली पांढरी गाठी आहे, आणि दुसऱ्या पद्धतीची गाठीसुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत. साठी मी अगदी चिमूटभर खायचा जो कलर आहे तो टाकून घेतलेला आहे, आणि एका साईडला टाकून आपल्याला याला छानपैकी मिक्स करायचं आहे. तर अगदी प्रोसेस जी आहे ती खूप फास्ट करायची, त्यामुळे आपली साखर जी आहे ती लगेच घट्ट व्हायला लागते, आपली चाचणी घट्ट व्हायला लागते. त्यामुळे अगदी गरम असेपर्यंतच ही चाचणी आपल्याला टाकावी लागते. तर दुसऱ्या पद्धतीने म्हणजे माझ्याकडे नवीन पंत्या होत्या, त्याचा मी अजिबात वापर केलेला नाही. तर या ठिकाणी आपण ही चाचणी त्यामध्ये टाकून घेणार आहोत. यासाठी सुद्धा मला थोडासा वेळ झालेला आहे, कारण पहिली जी गाठी आहे ती खूप पातळ होती. आता अशा ठिकाणी चाचणी आपली घट्ट होत आलेली आहे. ही प्रोसेस तुम्ही जेवढी फास्ट कराल तेवढी ही खूप चांगली बनते, कारण दोन्हीमध्ये आपलं हे टाकून झालेलं आहे, आणि अगदी 10 मिनिटानंतर आपली चाचणी थंड झालेली आहे. आता आपण एका चमच्याच्या किंवा चाकूच्या सहाय्याने तुम्ही याला काढू शकता. तर अगदी सहज या गाठी निघतात, कारण आपण याला बुडाला तूप लावलेलं आहे. तर तुम्ही कुठल्याही मोल्डमध्ये करू शकता, वाटीमध्ये करू शकता, किंवा मग आप्पे पॅनमध्ये करू शकता. तर अशा पद्धतीने अतिशय अप्रतिम अशी आपली पिवळ्या कलरची गाठी तयार झालेली आहे. तुम्ही यामध्ये कुठलाही कलर टाकून तुम्ही कुठल्याही कलरची गाठी तयार करू शकता. तर अशा पद्धतीने ही आप्पे पॅनमध्ये सुद्धा केलेली जी गाठी आहे ती अगदी पांढरी शुभ्र आपली तयार झालेली आहे, आणि हा जो शेप आहे तो बाउल शेप आहे, म्हणजे वाटीच्या शेपसारख्या या गाठी झालेल्या आहेत. कुठल्याही आकारामध्ये तुम्ही त्या सेट करू शकता, आणि त्या प्रकारची गाठी तुम्ही तयार करू शकता. तर खूपच सुंदर अशी पांढरी शुभ्र अशी गाठी झटपट तयार होते. तर अशा प्रकारची साखरेची गाठी तुम्ही अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी नक्कीच तयार करून पहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.